हॅलो मित्रांनो, ॲनालिसिस करायच्या आधी मी तुम्हाला फटाफट माझं आजची पोझिशन दाखवतो. ओके, एकदा रिफ्रेश करतो मी फक्त. अगर तुम्ही बघत असाल तर 2400च्या आसपासचा माझा आजचा प्रॉफिट झाला आहे. ओके, पहिल्या ट्रेडमध्ये 6100 मिळाला. त्याच्यानंतर माझी थोडं ओव्हर ट्रेडिंगमुळे मला थोडे लॉसेस झाले. तर आजचा आणि कालची जी पण पोझिशन होती माझी, त्याचा मी तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ मी उद्यापर्यंत आणायचा नक्की प्रयत्न करेन. आणि उद्या मी निफ्टीमध्ये ट्रेड घेणार, तर काय घेणार ते तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली बनवणार नव्हतं कारण मला वेळ नव्हता जरा, पण कमेंट्स आल्यामुळे मला थोडे बनवायला लागले. ओके, तर मी तुम्हाला सांगतो उद्या माझा एक फायनल मी काय करणार. जसं 23,492च्या वरती अगर मार्केट ओपन होतं, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनत असेल, त्याचा हाय ब्रेक केला तर मी इन द मनीमध्ये 2 लॉट पी सेल करीन. ओके, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. आणि जसा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल हा सर्व कॉस्ट टू कॉस्ट करेन. ठीक आहे. आणि समजा मोठा गॅपअप झाला, अगर 580च्या वरती अगर गॅपअप झाला, सेम बघणार, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघणार. अगर वरती मार्केट हाय ब्रेक करता ती मी सेम एंट्री घेईन, इन द मनीमध्ये पी सेल करीन, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. आणि 1:2 आणि 1:4साठी तरी थांबेन. अगर समजा रेड कॅन्डल बनवली पहिले गॅप ओपन होऊन आणि त्याचा लो ब्रेक केला ना, मी इग्नोर करीन. अगर जसं त्याचा हाय ब्रेक करता आहे ना लो कॅन्डल बनवून पण, तरी मी वरच्या साईडला जाईन, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. आणि सेम जसं मी वरच्या साईडला जातो तसंच वरती जाईन. आणि अगर तुम्ही बघत असाल निफ्टीने आज बँक निफ्टीने बऱ्यापैकी वन वे मोमेंटम दिले, तशी निफ्टी एक रेंज बाउंडमध्ये. बरोबर, तर आपल्याला उद्या एक निफ्टीमध्ये एक मोठा ट्रेड माझ्या चान्सेस आहेत, त्यामुळे आपण निफ्टीमध्ये एंट्री घेऊ शकतो. आणि अगर तुम्ही बघत असाल ही शेवटचे अर्धा तास आहे ना, एक मोठा डाऊनफॉल झाला. बरोबर, तर आपण तो इग्नोर नाही करू शकत. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो मी सांगतो. समजा मोठा एक गॅपडाऊन झाला आणि गॅपडाऊन झालं, हा लेवल ब्रेक व्हायची वाट बघा. कारण अगर हा लेवल ब्रेक नाही केला ना, तर हे मार्केट हे फक्त आणि फक्त वॉलेटाईल असेल. ठीक आहे. आजचा जो लो असेल तो अगर ब्रेक करताना, तर जसं तुम्ही वरती 2 एंट्री मारतात, तर डाऊन साईडला फक्त अर्ध्या एंट्री मारा, म्हणजे एकच क्वांटिटी मारा. क्वांटिटी सर अर्ध्या करा, मॅक्झिमम सेम 2 एंट्री घ्या. कारण एकदा एंट्री घेतली डाऊन साईडला जात असेल ना, तुम्हाला एका लॉटमध्ये इनफ पैसे मिळते. एका लॉटमध्ये तुम्ही जेवढ्या क्वांटिटी मारता ते अर्ध्या क्वांटिटीमध्ये. ओके, एकदा एंट्री घेतली, आपला एस एल गेला, अगर परत सेम लेवलला तसं आपण परत एकदा एंट्री घेऊ शकतो. आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तर सरळ एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा. कारण मार्केटला अगर खाली जायचं असेल तर तो डायरेक्ट खाली जाणार. ठीक आहे. 1:2 झाला ती परत तुमचा ट्रेलिंग एस एल नाही घेतणार. अगर ट्रेलिंग एस एल घेतलं तर समजून नाही मार्केट हे फक्त साईडवेजच असेल. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.